आता हे संस्कार म्हणजे काय आणि संस्कृती म्हणजे काय? कारण आपण असं म्हणतो की आपला भारत देश हा विविध संस्कृतीने नटलेला देश आहे. म्हणजे काय? तर संस्कार या शब्दाची जर थोडक्यात फोड सांगायची झाली, तर ती अशी आहे की प्रत्येक माणूस हा एक वेगवेगळ्या वातावरणामध्ये वाढत असतो. म्हणजे स्वला आकार देणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्याला आपण संस्कार म्हणतो. बरोबर. मग संस्कृती म्हणजे काय? तर स्वला आकार देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या जेव्हा कृतीत उतरतात त्याला संस्कृती अरे म्हणतो. वा. आणि म्हणूनच सगळ्यांचे संस्कार वेगळे आहेत आणि आपल्या या भारत देशामध्ये वेगवेगळ्या संस्कृती आहेत. संस्कार 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 आजकाल ह्या संस्कार या शब्दाला इतकं महत्व आलेलं आहे की प्रत्येक पॅरेंटचा अप्रोच त्या संस्कार वर्गाकडे झुकलेला आहे. संस्कार म्हणजे काय हो? गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार. तर तेच आपल्या मुलांना संस्कार देण्यासाठी आपण जॉईन करतो संस्कार वर्ग. तर नमस्कार, मी अश्विनी आज बिझनेस अँगलच्या या एपिसोडमध्ये घेऊन आले आहे संस्कार वर्गाच्या संचालिका. या हेरिटेज कृपा कुलकर्णी, त्या संस्कार वर्गाच्या संचालिका आहेत. प्लस मॉडर्न पॅरेंटिंग सुद्धा ते हे करतात, काउन्सिलिंग सुद्धा करतात ते मुलांसाठी. आणि सगळ्यात महत्वाचं की त्यांनी त्यांच्या मुलींसाठी होम स्कूलिंग सुद्धा चालू केलेलं आहे. त्याचसोबत आकाशिक रेकॉर्ड रीडिंग सुद्धा त्या करतात. तर नमस्कार. नमस्कार. तुमचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे. आणि तुम्ही मला वेळ दिलात त्यासाठी थँक्यू. खूप खूप धन्यवाद. तर तुम्ही संस्कार वर्ग चालवता, आपली ओळख त्यावरूनच चालू झालेली की मी तुम्हाला कॉल केलेला. तर त्यासाठीच मी आज तुम्हाला इन्व्हाइट केलेला आहे की हे खरंच इतकं महत्वाचं झालंय आजकाल संस्कार वर्ग. आता सगळ्यात आधी एक प्रश्न मी विचारते की संस्कार म्हणजे काय? तुम्हाला काय वाटतं? संस्कार कशाला आपण म्हणतो? जे मुलांमध्ये, मला असं वाटतं की जे मुलांमध्ये गुण आहेत चांगले त्यांना डेव्हलप करणं. आणि जे काही दोष आपल्याला दिसतात, म्हणजे आपण दोषच म्हणायचं का असं नाही सांगू शकत, पण जे काही निगेटिव्ह पॉइंट्स आपल्याला वाटतात ते कमी करायला बघणं असं मला वाटतं. बरोबर. आता दिवे लागणी संस्कार वर्गाचं एक ध्येय वाक्य आहे, ते म्हणजे संस्कारांकडून संस्कृतीकडे. तर आता हे संस्कार म्हणजे काय आणि संस्कृती म्हणजे काय? कारण आपण असं म्हणतो की आपला भारत देश हा विविध संस्कृतीने नटलेला देश आहे. म्हणजे काय? तर संस्कार या शब्दाची जर थोडक्यात फोड सांगायची झाली, तर ती अशी आहे की प्रत्येक माणूस हा एक वेगवेगळ्या वातावरणामध्ये वाढत असतो. म्हणजे स्वला आकार देणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्याला आपण संस्कार म्हणतो. बरोबर. मग संस्कृती म्हणजे काय? तर स्वला आकार देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या जेव्हा कृतीत उतरतात त्याला संस्कृती म्हणतो. आणि म्हणूनच सगळ्यांचे संस्कार वेगळे आहेत आणि आपल्या या भारत देशामध्ये वेगवेगळ्या संस्कृती आहेत. करेक्ट. म्हणून संस्कारांकडून संस्कृतीकडे नेण्याचा आमचा उद्देश आहे की जेव्हा आपण संस्कार म्हणतो, कुठल्या कुठल्या गोष्टी मुलांना आकार देतात. एकतर घर आहे. घर हे मुख्य आहे की मुलांच्या अगदी बेसिक गोष्टींना आकार घर देतं. त्याच्यानंतर समाज आहे, समाजानंतर देश आहे. आणि आपण सगळेजण कनेक्टेड आहोत. आपण आता हे विसरत चाललेलो आहोत की आपण कुठेतरी आपल्याला असं वाटतं की माझं मी बघितलं ना की विषय संपला. बरोबर. माझा समाजावर काय परिणाम होतोय, माझ्या शेजारच्यांवर काय परिणाम होतोय, याचं माझ्याशी काही घेणं देणं नाहीये. मी माझं बघतोय, मी माझी प्रगती करतोय, इथेच येऊन आपण थांबतोय. पण माझी जेव्हा प्रगती होते तेव्हा माझ्या समाजाचीही झाली पाहिजे, आणि जेव्हा समाजाची होते तेव्हा माझ्या प्रदेशाचीही झाली पाहिजे, आणि जेव्हा प्रदेशाची होते तेव्हा आपल्या देशाचीही झाली पाहिजे. बरोबर. हा अँगल जेव्हा मुलांमध्ये येईल तेव्हा आपण असं म्हणूया की खऱ्या अर्थाने आपण प्रगतशील होत चाललेलो आहोत. आणि आजकालच्या ह्याच्यामध्ये म्हणजे संस्कार वर्ग खूपच महत्वाचा विषय वाटतो. कारण पालकांचं जॉबच्या ह्यानी पळापळी वाढलेली आहे. प्लस छोटीशी फॅमिली झाली, जी आधी खूप मोठी असायची, आजी आजोबा काका काकू, आणि सगळे वेगवेगळ्या ह्यानी संस्कार द्यायचे मुलांवरती. तर आता ते आपल्याला बघायला भेटत नाही, छोटस घर झालेलं आहे असं. तर मग ह्या टप्प्यामध्ये की किती वर्षापासून आता घरी तर छोट्या अगदी बाळापासून संस्कार चालू होतात, पण जर मला माझ्या मुलांना क्लासला टाकायचंय संस्कार वर्गाच्या, तर असं की केवढा माझा मुलगा झाला पाहिजे की तो हे स्तोत्र किंवा काय असेल ते तो हे करू शकतो, म्हणू शकेल? किंवा साधारण
3ऱ्या वयोगटापासून आपण मुलांना वर्गामध्ये घेतो, कारण 3ऱ्या वयोगटापर्यंत मुलं बोलायला लागलेली असतात. त्यामुळे त्यांना म्हणता येणं किंवा बोलता येणं, ते शब्द उच्चारता येणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे त्या वयापासून आपण मुलांना ऍडमिशन देतो. ते मग अगदी 13-14 वर्षांपर्यंतची ही मुलं आपल्याकडे येतात. आणि आपण दोन्ही वयोगटातल्या मुलांना शक्यतो एकत्र बसवतो. ऑनलाईन तर मुलं एकत्रच बसतात. त्याचा उद्देश हा आहे की अनेक वेळा जी मोठ्या गटातली मुलं असतात त्या पालकांची ही तक्रार असते की अरे माझा मुलगा एका जागी स्थिर बसत नाही, खूप चंचल आहे, फार इकडे तिकडे बघतो, फार अस्थिर आहे. मग अशा वेळी कसं होतं की जेव्हा लहान मुलांचं पाठांतर चाललेलं असतं, कॅमेरा त्यांना चालू ठेवायचा आहे, कुठे जाता येत नाहीये, बाय डिफॉल्ट त्यांच्यामध्ये पेशन्स डेव्हलप व्हायला लागतो. आणि लहान मुलांचं जेव्हा आपण पाठांतर घेतो आणि त्यांना जेव्हा कुठेतरी कॉम्प्लेक्स येतो की मला म्हणताच येत नाहीये, जमतच नाहीये, त्यावेळी जेव्हा मोठी मुलं त्यांना म्हणून दाखवतात वर्गामध्ये, त्यांचं पाठांतर चालू असतात, मग त्यांना ऑटोमॅटिकली एक कॉन्फिडन्स येतो की अरे दादा ताईला येत आहे ना, मग मला पण येऊ शकते. आणि ती सायकोलॉजी वापरून आपण दोन्ही वयोगटातल्या मुलांना एकत्र बसवतो. अर्थात खूपच जर केअस व्हायला लागला तर आपण वेगवेगळे गटही करतो, पण मुख्य हा पार्ट आहे की दोन्ही वयोगटातली मुलं एकत्र शिकतात. हा पॉइंट म्हणजे चांगला वाटला मला की दादाचं बघून छोटी मुलं शिकतात. कारण जनरली आपण असंच म्हणतो ना, छोट्यांचा गट कधी आहे क्लासेस, मोठ्यांचे कधी आहेत. बरोबर. आणि मला पण जेव्हा पहिल्यांदा तुमचं हे ऐकायच्या आधी मी ऐकलं तेव्हा असं वाटलं की अरे एकत्र कसं, म्हणजे मोठी आहेत ती छान छान बोलणार आणि छोटी आहेत ती म्हणजे येईल नाही येईल सांगू. कारण लहाने सगळ्यात जास्त गोष्टी ज्या शिकतात त्या अनुकरणातून शिकतात. बरोबर. आणि मग ते अनुकरण अगदी आई बाबांचंच केलं पाहिजे असं काही त्यांच्या डोक्यात फिक्स नसतं. बरोबर. ते दादा ताईंचं असू शकतं, ते शेजारच्या काकांचं असू शकतं, आजोबा असतात, ज्यांना ज्यांना मुलं बघतायत त्या सगळ्यांचं अनुकरण करण्याचा ते प्रयत्न करतात. अच्छा. अगदी कारण आपण बघतो ना की एखादं कुत्रं चाललंय, मुलं आवाज कुठून शिकतात, कशा पद्धतीने शिकतात, त्या कुत्र्यांचं, त्या मांजरीचं, त्यांच्या स्वभावाचं ते अनुकरणच करतात. बरोबर. कारण त्यांच्या डोक्यामध्ये कुठल्याही कॉन्सेप्ट नाहीयेत की मी एक स्त्री आहे, मी एक पुरुष आहे, अमुक आहे तमुक आहे, अशा कुठल्याच कॉन्सेप्ट मुलांच्या डोक्यात नसतात. त्यामुळे ते फ्री फ्लो मध्ये सगळ्यांची इंटरनली कनेक्शन फील करत त्या सगळ्या गोष्टींचं अनुकरण करत असतात. मला एक म्हणजे असं हे होतं की आता हे अनुकरण करत मुलं शिकतात, पण तरी घरी म्हणजे जेव्हा मला आता माझ्या मुलाला संस्कार वर्गाला पाठवायचंय तर मला अशी आधी त्याच्या आधी जेव्हा तो छोटा आहे काय असं बेसिक तयारी करावी लागेल की हे मला टाइम नाहीये, सपोज म्हणजे मला आहे टाइम, पण असे बरेच पॅरेंट्स आहेत की त्यांना टाइम नसतो, दोघं पण जॉब करतात, म्हणजे सकाळी लवकर जायचं संध्याकाळी यायचं, किंवा मावशींवरती आपली मुलं असतात, घरी कामाला असतात किंवा पाळणा घरात ते टाकतात. तर त्यांनी असं काय पॉइंट उचलायला हवेत की आपल्या मुलांना जो पण काही टाइम भेटेल, कारण पळणं तर आजकालच्या जगात खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण जॉब वगैरे आपण किती नाही म्हणलं तरी एक लाईफ जगायला ज्या आजकाल पैसे आपण नाही गरजेचे म्हणलं तरी ते खूप गरजेचे असतात. तर त्यासाठी त्यांना असं काय करायला हवं की छोटे छोटे पॉइंट की आपल्या मुलांना उठता बसता ते काय शिकू शकतील, किंवा जॉबवरून आल्यावरती नंतर, आणि मग संस्कार वर्गाचा तो विचार पुढे 3 वर्षाच्या पुढे आहेच, पण जेव्हा ते छोटे आहेत तेव्हा असं. त्याच्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट पालकांनी जी केली पाहिजे ते स्वतः त्यांनी त्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे, फॉलो केल्या पाहिजे. बरोबर. फॉलो करणं आणि स्वाभाविक असणं याच्यामध्ये खूप अंतर आहे. अच्छा. म्हणजे सकाळी उठल्यानंतर जर मला बेडवर बसल्या बसल्या कराग्रे बसते म्हणायची सवय असेल तर माझ्या मुलाला ते मला वेगळं नाही शिकवावं लागणार. ही सहजता म्हणजे संस्कार आहे. म्हणजे आता हे खूप झालेलं आहे. मला अनेकदा हा विचारला जातो प्रश्न की संस्कार वर्ग सुरू करायचा विचार का आला किंवा कशासाठी म्हणून किंवा जे वर्किंग पॅरेंट्स आहेत त्यांच्यासाठी काय. सगळ्यात पहिली जी गोष्ट माझ्या डोक्यात आली ती अशी की माझ्या मुलीसोबत मी ही गोष्ट 10 मुलांना शिकवू शकते का. आता अर्थात अनेक लोकांनी हेही मला विचारलं की या गोष्टी तर फ्री ऑफ कॉस्ट होतात, किंवा पूर्वी आम्ही जायचो संस्कार वर्गात पण तिथे आम्ही काही फीस वगैरे द्यायचो नाही. पण माझा मुद्दा असा होता की
ठीक आहे, तुम्ही इतर ठिकाणी पैसे खर्च करतात ना, मुलांना खाऊ घालण्यासाठी म्हणून तुम्ही चुकीचा आहार त्यांना देतात. बरोबर, ते होतच. आणि जंक फूड वगैरे ते सगळं का दिलं जातं? कारण कुठेतरी पालक एका गिल्ट कॉन्शियसनेसने चाललेले असतात की मी माझ्या मुलाला वेळ देऊ शकत नाही, आणि मग जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा त्याच्या मनासारखं सगळं, मग तिथे शिस्त हाही प्रकार राहत नाही आणि अगदी वाहवत जाणं हा प्रकार वाढत जातो. त्यामुळे पालकांनी स्वतः आधी गिल्ट मधून बाहेर आलं पाहिजे. दुसरी पालकांनी गोष्ट ही केली पाहिजे की हे मला शिकवायचंच आहे, हा अट्टहास कमी केला पाहिजे. मी माझ्यात कसं स्वाभाविकपणे उतरवू शकेल. जर घरामध्ये आई वडील किंवा कुणीही, आता हा देवधर्माचा भाग नाहीये बरं, हा अगदी काय म्हणतो सरेंडर होण्याचा भाग आहे. तर घरामध्ये आईला किंवा वडिलांना त्याने कधी उदबत्ती फिरवताना बघितलंच नसेल तर तो पुढे जाऊन हा प्रश्न विचारणार, तुम्ही केलं नाही मला का फोर्स करताय, मला नाही शिकायचं हे. दुसरा हा मुद्दा की आता संस्कृत ही भाषा कुणीही बोलत नाही, कुणीही ऐकत नाही, बरोबर, किंवा संस्कृत ही ऑप्शनल शाळांमध्ये झालेली आहे. मग अशा वेळी मुलांना प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की जे कुणीच करत नाही, जे माझे फ्रेंड्स करत नाही ते मी का करायचं, बरोबर. मग अशा वेळी पालकांना स्वतःला क्लॅरिटी असणं गरजेचं आहे की ह्या ह्युमन व्हॅल्यूज आहेत, ज्याला आपण मूल्य शिक्षण म्हणतो, त्या मूल्य शिक्षणामध्ये हे मोडतं, ज्याच्यासाठी म्हणजे तुम्हाला अन्न खाली पडलं की तुम्ही पाय देऊन जाल का त्याच्यावरून? नाही, कारण ते मूल्य शिक्षण तुम्हाला मिळालेलं आहे की अन्न ही पूर्ण देवता आहे, बरोबर, अन्नाला पाय लावायचा नाही. आपण लहानपणापासून हे कारण हे मूल्य शिक्षण आहे, बरोबर आहे. मग आता हे मूल्य शिक्षण वाढवणं ही पालकांची आणि अर्थात समाजाची गरज आहे. म्हणजे की एक उदाहरण द्यायचंय मला की मी एका शाळेमध्ये काम करत होते, तर शाळांमध्ये एक हॉट टॉपिक असतो, शेअरिंग इज केअरिंग. अतिशय आपण घरात पण सांगतो की अरे मुलांनी हे शेअर केलंच पाहिजे, मुलांनी ना हे तू दिलंच पाहिजे, तुझ्याकडे बहीण येऊ देत भाऊ येऊ दे, बरोबर, तू शेअर केलं पाहिजेस वगैरे. आता शाळेमध्ये जे मी बघितलं की हाच टॉपिक जेव्हा शाळेमध्ये शिकवायचा होता, त्या ज्या कोणी टीचर होत्या त्या टीचरने खूप ते प्रिपरेशन केलं की मी कसं मुलांना हा टॉपिक डिलिव्हर करणार आहे आणि कशा पद्धतीने काय काय एक्झाम्पल्स देणार, हे सगळं त्यांनी प्रिपेअर केलं. आणि दुसऱ्या दिवशी ते सेशन झालं, मुलं आल्यानंतर सेशन झालं, छान झालं, टीचर खुश, मुलं खुश. आणि प्री-स्कूल मध्ये आपल्याला माहितीये की तासाभराने रिसेस होते, बरोबर, मुलं पळत पळत गेली, हातपाय धुवून वर्गात आली आणि एकमेकांच्या डब्यात पाहायला लागली. आणि कॅमेरात बघून त्या टीचर धावत त्या वर्गात गेल्या आणि त्या मुलांवर ओरडल्या की डोंट लुक ॲट हिअर अँड देअर, इट युअर ओन टिफिन. तर ते मूल जेव्हा घरी जातं, घरी गेल्यानंतर आई किंवा बाबा किंवा घरात जो कोणी जी कोणी व्यक्ती असेल ती विचारते की तुझ्या मित्रमैत्रिणींच्या डब्यात काय खाऊ होता, तर ते ओठ बाहेर काढतात आणि म्हणतो मला नाही माहित. कारण त्याच्या डोक्यामध्ये त्याला ते डिकोड होत नाही, त्याला सांगता येत नाही, पण त्याच्या डोक्यामध्ये हे बसलेलं असतं की ज्या टीचरने मला शेअरिंग इज केअरिंग शिकवलं त्याच टीचर मला येऊन ओरडल्या, म्हणजे मग मी शेअर करायचं की नाही करायचं, बरोबर आहे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो. आणि मग इथून मुलांच्या कन्फ्युजन स्टेजची सुरुवात होते. आणि मग अनेकदा माझ्याकडे अशा केसेस पण येतात की ज्याच्यात पालक म्हणतात अहो आम्हाला कुठेतरी बाहेर जायचं आहे आणि 2 कपड्यांपैकी एक जोड निवडायचा आणि तो घालायचा आणि निघायचा, पण तोही निर्णय मुलांना घेता येत नाही, बरोबर, कारण निर्णय कसा घ्यायचा याचा निर्णय घेण्याचं पूर्ण ती प्रोसेसच मुलांना शाळेतही शिकवली जात नाही, घरी शिकवली जात नाही. म्हणजे आता तुम्ही घरामध्ये काय किराणा आणायचा किंवा घरामध्ये एखादी वस्तू घ्यायची, एखादा टीव्ही घ्यायचा, तुम्ही मुलांना विचारता का? त्यांचं मत अतिशय रॅन्डम असू शकतं, बरोबर, की ते कुठल्या तरी ज्याच्यावर भारी त्यांना कार्टून दिसेल तो टीव्ही सांगतील, त्यांना त्याची किंमत, इंच बिंच ह्याचा काही संबंध नसेल, बरोबर, पण त्यांना कुठेतरी हा फील येतो की अरे माझं मत ग्राह्य धरलं जाणार आहे. त्यामुळे मग कुठेतरी मुलं सुरुवातीला म्हणतील की मला नाही माहित, तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या, बरोबर, पण जेव्हा सातत्याने त्यांना विचारलं जातं तेव्हा त्यांना ते विचारण्याचं एक फिलिंग छान येतं. आणि दुसरं म्हणजे त्यांना हे माझे आई वडील आहे आणि मीही या घराचा मुख्य भाग आहे, बरोबर, हे त्यांना कळत जातं. आणि मग ऑटोमॅटिकली मुलं थोडी रिस्पॉन्सिबल व्हायला लागतात किंवा आपण एखादी वस्तू माझ्या विचारांनी आणली गेली किंवा माझा विचार हा
इथे गृहीत धरला जातो किंवा माझ्या विचारांना मत आहे, हे खूप जास्त महत्वाचं. नाहीतर आपण जनरली ट्रेडिशनल पॅरेंटिंग मध्ये आपण बघतो, तुला नाही कळत, तू मोठा झाला तुला कळेल, तुला काय आपण पाहतो. किंवा ह्यासाठी मला आता खरं आपला हा भाग नाहीये, पण मला हेही इथे सांगायला आवडेल की मी सुद्धा माझ्या मुलाच्या ह्याच्यातून बघते की जर एखादं मुलीचं काम करायला गेलं की अरे हे मुलीचं काम आहे असं, म्हणजे हा खरा आपला टॉपिक नाहीये, पण हे असं करू नका. मला हे खूप सांगायचंय की मुलाचं काम असं काही नाहीये, सगळी कामं सेम आहेत, म्हणजे कारण मूल्य शिक्षण सेम आहे ना. हो बरोबर आहे. भूक जसं मुलीच्या देहाला लागते तशी भूक मुलाच्या देहाला पण लागतेच ना. मग हे मुलींना स्वयंपाक आला पाहिजे, मुलांना येता कामा नये. भूक ही जर सगळ्यांना सामान्य असेल, कॉमन असेल, म्हणजे हे चुकीचं पहिल्या विचारांनी हे ठीक आहे की इट्स ओके, जे सांगतात की आजी आजोबा आपले बोलतात की ठीक आहे, ते त्यांच्या काळामध्ये हे चालायचं, त्याच्यामुळे ते नॅचरली बोलून जातात. पण आजकाल हे ठेवायलाच नाही पाहिजे की हे मुलीचं काम वेगळं आणि हे मुलाचं काम वेगळं. आपण लहानपणापासूनच हे बरेचसे लोक बिंबवतात, त्याच्यामुळे मुलगा असं म्हणतो की हे तिचं काम आहे ना, तिला सांग, असं होतं. त्याच्या मागचं कारण हे की आपण थोडासा इतिहास वाचत नाही, समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. ही सगळी म्हणजे कुटुंब व्यवस्था म्हणा, समाज व्यवस्था ही जिथून सुरू झाली, ती कशाच्या बेसिसवर सुरू झाली, का सुरू झाली, ह्याचा जेव्हा आपण थोडासा मागोवा घ्यायचा प्रयत्न करतो, तेव्हा काही नॅचरल काय म्हणूया गोष्टी ज्या आहेत त्या दिसल्या की पुरुषांमध्ये धाडस आहे, स्त्री थोडीशी लाजलेली असते किंवा काय म्हणा, स्त्री घरामध्ये जेव्हा असते तेव्हा ती जास्त सुरक्षित आणि कम्फर्टेबल असते किंवा ती घरातल्या काही गोष्टी करायला अगदी सरळपणे ती मल्टीटास्किंग करू शकते. तर हे त्या काळानुसार म्हणजे अगदी काय म्हणूया आपण, म्हणजे नॅचरलच होत गेलेलं. आणि पण मग ते पुढे जाऊन हे स्त्रीचंच काम आणि हे पुरुषांचंच काम हे रुजलं गेलं, बरोबर, ते चुकीचं आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक इरामध्ये आपण जे बघतो की वेगवेगळे कारणांमुळे वेगवेगळे बदल झालेले आहेत. ते बदल का झाले याचा विचार केला तर नक्की आपल्याला उत्तर सापडते या गोष्टी. म्हणजे थोडक्यात की ठीक आहे, मुलीचं काम मुलाचं काम असं म्हणता, पण कधीतरी गरज पडू शकते की मुलीचं काम म्हणजे असं मुलाने धरायला नको की अरे हे उचलायचं माझं काम नाही, तुझं आहे. त्यांनी पण ते त्याच ह्याने जाऊन ते उचलायला पाहिजे, किंवा फरशी खराब झाले त्यांनी पण त्याच ह्याने जाऊन पुसायला पाहिजे की अरे हे मुलीचं काम आहे, हे माझं नाहीये, असं ताटपणा जो ते यायला नको. कारण तो ताटपणा समाज आपल्याला देतो की ज्याच्यामध्ये आपण हे विसरून जातो की अहंकार आणि स्वाभिमानामध्ये अतिशय फाईन लाईन आहे. अरे एखादी गोष्ट अहंकार, म्हणजे मी तुला सांगितलं की अश्विनी ते उचल आणि तुझा अहंकार दुखावला गेला तर तू ते काम कधीच नाही करणार. पण जेव्हा मी तुला हे म्हणेन की तुला स्वतःहून हे जेव्हा जाणवेल की इथे मी या पसारात बसून माझं काम नाहीच चांगलं होणार, बरोबर, माझ्या आजूबाजूला अस्वच्छता असताना माझं चित्त स्थिर राहणारच नाहीये, आणि हे जेव्हा तू स्वतःहून करशील तेव्हा तू त्याला म्हणशील की हा माझा स्वाभिमान आहे. अहंकार आणि स्वाभिमानामध्ये प्रचंड फाईन लाईन आहे जी लोकांना ओळखता येत नाही, आणि ती पालकांना जेव्हा ओळखता येईल तेव्हाच ते मुलांना शिकवू शकतील. बरोबर, असं आहे. मग हे आता मुलांच्यात पण मला रुजवायचंय की बाबा हा अहंकार आहे, हा त्याच्यातला कमी करायचा, पण त्याला हे दाखवून द्यायचं नाही की रागवून वगैरे नाही, एक सॉफ्ट कॉर्नर नाही. तर त्याला म्हणजे ती काय प्रोसेस असते की आता तुमच्या संस्कार वर्गातून तुम्ही असं मुलांच्या अंगात जे संस्कार रुजवता, मग त्याच्यातले थोडेसे अहंकार जे काही निगेटिव्ह असतील ते कमी करायला ट्राय करता, तर ती प्रोसेस काय आहे तुमची की श्लोक वगैरे असं शिकूनच ते कमी होतं? आता श्लोकांचं महत्व हे आहे ना की जेव्हा हे श्लोक रचले गेलेले आहेत, किंवा जसं मुख्य म्हणजे आम्ही 3 गोष्टी संस्कार वर्गामध्ये घेतो, श्लोक आणि स्तोत्र तर आहेतच, तो मुख्य पाया आहे. मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन आणि स्पीच थेरपी, या 2-3 गोष्टी आम्ही कॉम्बिनेशन मध्ये त्याच्यामध्ये घेतो. त्यामागचं कारण असं आहे की स्तोत्र आणि श्लोकांचे जे शब्द आहेत त्या शब्दांचे तरंग आहेत, त्या तरंगांनी आपल्या शरीरामध्ये ते जर निगेटिव्ह काही व्हायब्रेशन चाललेले असतील तर ते ऑटोमॅटिकली पॉझिटिव्ह व्हायला लागतात. म्हणजे वेगळं शिकवायची गरज काहीच नाही. म्हणजे मुलांना वेगळं ग्रॅटिट्यूड करा, कृतज्ञता करा,
हे सांगायची गरज ती पडत नम्रता नाही. आपोआप येते, आपोआपच येते, कारण त्या शब्दांचीच ती शक्ती आहे. हा बरोबर. मग आता मुख्य मी पालकांना नेहमी एक प्रश्न विचारते की तुम्हाला शिक्षण तुम्ही का घेतलं, आपल्याला आजच्या मुलांना शिकवायचंय का, हा प्रश्न मी तुलाही विचारते की तू का शिकवतेस तुझ्या मुलांना. एक मला तरी असं म्हणजे मी खरंच शिकवते, मला असं खूप वाटतं की मला माझ्या मुलांना ना मराठी मधले श्लोक वगैरे असं शिकवावं, पण कुठेतरी एक फ्लो चालू आहे की हा बाबा माझ्या मुलांनी ना असं असं शिकून शेवटी एक हा टप्पा गाठावा, म्हणजे एक छान लक्झरियस लाईफस्टाईल जगण्यासाठी ते पात्र व्हावं असं कुठेतरी मला वाटतं. त्याच्यामुळे की हा हे इंग्लिश आलंच पाहिजे, हे आलंच पाहिजे असं, त्यासाठी खरं तर म्हणजे मी तरी त्यासाठी फोर्सफुली मागे असते की नाही हे शिकायला हवं. किंवा माझे आता श्रीला मी इतकं मागं लागत नाही कारण तो खूप छोटा आहे, पण अनुश्रीच्या मागे की तिने तरी हे तिला यायलाच हवं, कारण ती आता आहे दुसरीला आहे तर तिला ते यायला हवं, जे दुसरीच्या मुलांना यायला हवं तर ते तुला पण यायला हवं असं. कारण मला असं वाटतं की कुठेतरी ना पुढे जाऊन त्यांचं एक लाईफ छान ह्यानी लागावं. बरोबर. असं आता इथे अजून एक गोष्ट आपण समजून घेऊया. तू आणि मी शिक्षण घेतलं त्यामागचं मुख्य कारण हे होतं की आपण आपल्या घरामध्ये काही सॅक्रिफायसेस पाहिले, बरोबर, काही कॉम्प्रोमाइजेस पाहिले. बरोबर. की अरे एखादी गोष्ट घेण्यासाठी आपण वर्षानुवर्ष वाट बघितली. मला स्वतःला आठवतं की माझ्या घरामध्ये वॉशिंग मशीन ही मी सेकंड इयरला वगैरे असताना आलेली होती, आणि आता जर मला वॉशिंग मशीन घ्यायची असेल तर मी सरळ विजय सेल्स मध्ये जाते, EMI मध्ये घेते आणि 2 ते 3 दिवसामध्ये म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू माझ्याकडे येते. बरोबर. इतकं सहज झालेलं आहे. त्यामुळे आत्ताच्या मुलांना आणि आई वडिलांना जर 1-1 लाखाचे पॅकेजेस असतील, पेमेंट्स असतील, तर ते आई वडील त्यांच्या मुलाचं आणि त्यांच्या येणाऱ्या मुलांचंही म्हणजे नातवंडांचं पुढच्या पिढीचं व्यवस्थित अगदी बरोबर छान सोय करून जातात. आता परत मुद्दा हा, जर तुम्ही सोय करणार असाल तुमच्या मुलाची आणि मग नातवंडांची, तर मग तुम्ही शिक्षण का देताय. बरोबर आहे. मग मुलांना शिकायची गरजच नाही. आपण का शिकलो, कारण मी जर चांगलं शिक्षण घेतलं तर चांगली नोकरी मिळेल, बरोबर, चांगली नोकरी मिळाली तर मला चांगले पैसे येतील, पैसे चांगले आले की मला माझं आयुष्य जरा समृद्ध करता येईल. पण आता ऑलरेडी जी मुलं आत्ताच्या काळामध्ये जी जन्माला येते त्यांचं आयुष्य ऑलरेडी पैशांनी समृद्ध आहेच ना. मग आता त्यांना शिक्षण द्यायची काय गरज आहे. बरोबर आहे. हा बेसिकच प्रश्न पालकांना पडत नाही की आपण शाळांमध्ये मुलांना घालतोय पण शिक्षण का द्यायचंय हे त्यांना नाही क्लिअर आहे. मग आता ह्या सगळ्या गोष्टी हे खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्यासाठी तुम्हाला तशा बघितल्या तर खरं मोठ्या गोष्टी आहेत, पण ते छोट्या ह्याच्यापासून सुरुवात तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींपासून करावी लागते. बरोबर आहे. आणि आजकाल पालकांना खूप प्रश्न पडतो, इंग्लिश मीडियम की मराठी मीडियम. जर मी मराठी आहे तर मग म्हणजे मी स्वतः पण माझ्या जेव्हा मुलीला टाकायचं होतं स्कूलमध्ये, म्हणजे प्रचंड माझ्या मनातच ते युद्ध सुरू होतं, अरे इंग्लिशला टाकू मराठीला टाकू. एकदा असं वाटायचं की हा मराठीलाच टाकते, माझं स्वतःचं शिक्षण मराठीतून झालंय ना, मग तिला टाकलं तर काय. किंवा आता माझी बहीण ती पण चांगलं पॅकेज कमवते, मग तसंच तिला टाकू, पुढे जाऊन ते कमवतातच ना असं. पण कुठेतरी असं की अरे नाही, त्यांचं फ्लुएन्सी, इंग्लिश बोलण्याचा जो कॉन्फिडन्स येतो ते कुठेतरी तो फरक पडतो असं. म्हणजे असं ते मराठी पॅरेंट्सच्या मनामध्ये तरी हे युद्ध चालूच असतं की असं. तर तुम्हाला असं काय सुचवायला आवडेल की ह्यातून की आता मुलांच्या बाबतीत जर बघायचं गेलं किंवा मुलांच्या अँगलने जर बघायला गेलं तर प्रत्येक गोष्ट ही त्यांच्यासाठी म्हणजे गरज ही आविष्काराची जननी आहे असं म्हटलं जातं. मुलांना जेव्हा गरज निर्माण होते त्यांच्या विश्वामध्ये की हे मला शिकलं पाहिजे, मग ते आपोआप शिकतात, मग त्याच्यातून आविष्कार होत जातात आणि ते आई वडिलांना सरप्राईज करत राहतात. अचानक काहीतरी तुमच्या समोरच आणून ठेवतील आणि त्याच्याने तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही सरप्राईजेस मला मिळतात. पण गरज, मुलांच्या समोर ती गरज सातत्याने निर्माण होणं ही भाषा हा अतिशय गौण मुद्दा आहे. कारण मी स्वतः सुद्धा मराठी मीडियम मध्ये जरी शिकलेली असले तरीही मला जेव्हा ऍडमिशन घ्यायचं होतं तेव्हा माझा स्वतःचं इन्स्टिंक्ट सांगत होतं की मी इंग्लिश मीडियम मध्ये शिकलं पाहिजे. जेव्हा मी पहिलीत अगदी 7 वर्षांची वगैरे असेल तेव्हा, आणि माझ्या भावाला मराठी मीडियम मध्ये टाकलं पाहिजे. माझ्या वडिलांनी एकदम एक्झॅक्टली उलट केलं की मला मराठी मीडियम मध्ये टाकलं
आणि माझ्या भावाला इंग्लिश मीडियम मध्ये टाकलं. तेव्हा त्याचा स्ट्रगल मी बघितला की कारण आई वडीलही काही फार इंग्लिश मध्ये शिकलेले नव्हते मराठी घरामध्ये, त्यामुळे त्याला शिकवताना आणि त्याला स्वतःला शिकताना बऱ्याच अडचणी आल्या. त्याने सेमी इंग्लिश असं बरेच त्याने हे केले. मी सातत्याने मराठी मीडियम मध्ये शिकत राहिले. पण भाषा गरज निर्माण झाली ना की आपोआप मुलं भाषाही शिकतात. त्यामुळे कुठल्या माध्यमात शिकल्यामुळे काय होतं त्याचे प्लस मायनस दोन्ही हे आहे. बरोबर, ते आहे. मराठीमध्ये शिकायला गेल्यानंतर अनेक मुलांचं आपण असं बघतो की इंग्लिश कच्चं राहतं. बरोबर राहतं. किंवा इंग्लिश मध्ये शिकल्यामुळे तर आता मी बघतेच की मुलांना मराठीचा म पण येत. बरोबर. पण ह्या दोन्ही गोष्टी जर हे केल्या आणि त्यांच्या समोर गरज निर्माण केली की याचा अर्थ तू शोधून काढ. या शब्दाचा अर्थ तू शोधून काढ काय आहे. बरोबर. आता अनेकदा असं होतं की माझी मोठी मुलगी 25 म्हणजे काय हे विचारते. बरोबर आहे. की तिला इंग्लिश मध्ये त्याचं उत्तर हवं असतं कारण आता आजूबाजूला जी भाषा चाललेली आहे ती इंग्लिशच चाललेली. बरोबर, चालू. पण आपल्याला काय करायचं की ही भाषा चालू असताना आपली मातृभाषा जी आहे ती रुजवायची आहे. बरोबर आहे. त्याचं महत्व म्हणजे वाढवायचं आहे. आणि अगदी बेसिक ह्याच्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे काय म्हणूया ऐश्वर्या राय कितीही सुंदर असली तरी ती माझ्या आईपेक्षा सुंदर असू शकत नाही. ते आहे कारण तसंच मराठी भाषेचं आहे की इंग्लिश बाकीच्या ज्या भाषा त्या कितीही सुंदर असू दे पण मराठी जी माझी आई आहे तिच्यापेक्षा जास्त ती सुंदर असूच शकत नाही कारण ती भावनिक आहे. बरोबर. याच्यावेळी मी एक नेहमी उदाहरण देते की चिमणी पाखरा हा आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी बघितलेला चित्रपट. खूपच गाजला. आता मला सांग त्याचं जर ट्रान्सलेशन करून किंवा ते डब करून तुला इंग्लिश मध्ये ते ऐकवलं तर जितकी तू मराठी बघताना रडली होतीस तितकी तू इंग्लिश मध्ये रडशील. इमोशन्सच येणार नाहीत. इमोशन्स म्हणजे तुमच्या भाषेसोबत तुमचे इमोशन्स जोडलेले असतात म्हणून तुम्हाला तुमची भाषा जास्त प्रिय असते. बरोबर बरोबर. मग आता हे इमोशन्स मुलांमध्ये डेव्हलप कसे करायचे मग ते भाषेतून डेव्हलप करायचे भाषेमधून रुजवायचे का इतर मार्गाने रुजवायचे हा पालकांचा चॉईस आहे. त्यामुळे मराठी हिंदी या ह्याच्यात जाण्यातच अर्थ नाही. तुम्हाला मुलांना काय द्यायचं आहे आणि तुम्ही तुमच्या मुलांना 25 वर्षानंतर कुठे पाहताय हे खूप जास्त महत्वाचं. बरोबर. आता आपल्या चॅनलच बिझनेस अँगल आहे म्हणजे जरी संस्कार वर्ग जरी असेल तरी एक बिझनेसचा अँगल हे आपण प्रत्येक कामामध्ये मला बिझनेसचा अँगल शोधायचा आहे की संस्कार वर्गामध्ये सुद्धा की हे खूप छान गोष्ट आहे की तुम्ही आवडीचं काम करत करत एक काहीतरी म्हणजे त्यात तुमचं इन्कम पण होतं आणि तुम्ही देता पण समाजासाठी काहीतरी. तर हे तुमच्या ह्याच्यात की आपण एक कमाईचा अँगल म्हणून हे संस्कार वर्ग बघू हे तुमच्या मनात कुठून आलं आणि संस्कार वर्ग चालू करण्यासाठी तुम्ही वेगळी अशी काही तयारी केली? नाही बेसिकली हे माझ्या मनामध्ये लॉकडाऊन मध्ये आलं. म्हणजे त्याच्या आधी ऑफलाईन संस्कार वर्ग सुरूच होते. लॉकडाऊन मध्ये कसं झालं की सगळी मुलं घरात होती त्यामुळे असं लक्षात आलं की हे ऑनलाईन आपण का नाही ट्राय करून बघायचं. मग ते ऑनलाईन डिक्लेअर करण्याआधी मी काही थोडस कसे हे सेशन्स घेतले जातात कशावर घेऊ शकतो हे सगळं एकदा चेक केलं की कुठले कुठले ऍप्स आहेत काय आहेत यानुसार आणि मग ते सुरू केलं. आणि अगदी जसं दरवर्षी आमच्या क्लासमध्ये श्लोक शिबिर होतात. श्लोक शिबिर म्हणजे की एक 7 दिवसांचा तो एक शिबिर असतं की ज्याच्यामध्ये वेगवेगळे 7 दिवस श्लोक मुलांना शिकवले जातात आणि क्लासमध्ये ज्या काही ऍक्टिव्हिटीज चालतात त्याचे ग्लिम्सेस मिळतात. म्हणजे की हे त्या पालकांसाठी स्पेसिफिकली आहे की ज्यांना खात्री नसते की माझं मूल बसेल की नाही मला आवडेल की नाही. मग त्यांच्यासाठी ही ट्रायल असते कारण डेमो सेशन्स आपण देऊ शकत नाही कारण एका डेमो मध्ये मुलांना ते आवडतंय का नाही आणि म्हणजे हे समजणारच नाही. त्यामुळे ते श्लोक शिबिर घेतो आणि मग श्लोक शिबिर केल्यानंतर जर पालकांना वाटलं की आता रेग्युलर क्लासेस केले पाहिजे तेव्हा आम्ही त्यांना रेग्युलर क्लासेस मध्ये घेतो कारण रेग्युलर क्लासेस हे सुद्धा 10 ते 12 महिने चालतात. एक कोर्स जो आहे तो बेसिक कोर्स जो आहे ज्याच्यामध्ये 40 ते 50 श्लोक मुलांना शिकवले जातात. त्याच्यामध्ये लाईफ व्हॅल्यूज शिकवल्या जातात. बाकीच्याही ऍक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये असतात. वाचनासाठी त्यांना प्रेरित केलं जातं. गोष्टींमधून त्यांच्यामध्ये काही
स्वप्न रुजवली जातात म्हणा किंवा काही संस्कार रुजवले जातात अशा वेगवेगळ्या पद्धतीने. त्यामुळे श्लोक शिबिर हा बेसिक एक होता. आणि मग एक एक आठवडा ते केल्यानंतर मग तसं सुरू झालं की ते सगळे पालक रेग्युलरला शिफ्ट झाले. रेग्युलर करता करता हा एक फॉर्मॅट आता सेट झाला की मार्च ते मे एंड पर्यंत श्लोक शिबिर चालतात. त्याच्यानंतर जून पासून रेग्युलर बॅचेस सुरू होतात. तर परत फेब्रुवारी पर्यंत वर्षभर चालू राहतात असं आहे. आणि इथे मुख्य उद्देशच हा आहे की ज्या पालकांना हा गिल्ट आहे की हे सगळं मला लहानपणी मिळायचं पण हे मी माझ्या मुलांना देऊ शकत नाही आजकाल आहे पालकांना, त्या पालकांना गिल्ट मधून बाहेर काढण्यासाठीच दिवे लागणे संस्कार वर्ग आहे की आम्ही आहोत. ही सर्व्हिस तुम्हाला मिळते आहे तर तुम्ही ती युटिलाइज करा. तुम्ही ती घ्या जेणेकरून तुम्हाला कळेल की काय महत्वाचं आहे. आणि तो गिल्ट तुम्ही कॅरी नाही केलात तर तुम्ही जास्त चांगलं तुमच्या मुलांना देऊ शकाल जे तुम्हाला द्यायचं आहे. अशा अर्थाने त्यासाठी आपलं बोलणं मला वाटतं लॉकडाऊन मध्येच झालेलं, तेव्हाच तुमच्याशी कॉन्टॅक्ट केलेला. तुम्ही ह्या संस्कार वर्गासाठी तुम्ही असे काही स्पेसिफिक कोर्स केले का की कोर्स मी स्वतः कोर्स कुठले नाही केले. मी स्वतः उपनिषद शिकलेली आहे. वेद आणि वेदांत मी स्वतः शिकलेली आहे. परांजपे मॅडम म्हणून पुण्यातल्या आहेत त्यांच्याकडून मी हे सगळं शिकलेली आहे. तर जेव्हा उपनिषद म्हणा वेद वेदांत शिकत असताना म्हणा मला असे काही श्लोक सापडले जे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाचे आहेत. म्हणजे की अगदी तुम्हाला बेसिक श्लोक तर सगळे गुगलवरही मिळतात. पण मुख्य म्हणजे की मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कुठली गोष्ट म्हणजे जर तुला मुलांना मेहनतीचं महत्व सांगायचंय तर उद्यमेनहि सिद्ध्यन्ति कार्यानीन हे श्लोक महत्वाचे आहेत. किती छान. तर हे मुलांना कळलं पाहिजे की उद्यमेन म्हणजे काय किंवा त्याच्यासाठी करायचं म्हणजे काय करायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मला त्या प्रोसेसमध्ये सापडल्या. आणि माझ्याकडे जे मी बेसिक कोर्स मध्ये 50 ते 60 श्लोक शिकवते ते सगळे याच अर्थाचे आहेत की जे आपल्या जीवनाच्या प्रत्येक स्तरावर जे जे महत्वाचं आहे त्याला धरूनच हे सगळे श्लोक त्या संपूर्ण अभ्यासामध्ये मला सापडले. आणि तेच आपण मुलांना इथे शिकवतो. वा मस्त. म्हणजे काहीतरी एक म्हणजे आपण जे नेहमी वाचतो किंवा पुस्तकं येतात त्याच्याहून पण पलीकडे तुमच्याकडे एक खजिनाच आहे की पालकांना म्हणजे तुम्ही पण ट्राय करायला हरकत नाही. दिवे लागणे संस्कार वर्ग माझ्या मुलीने सुद्धा केलेला आहे. आणि खरंच म्हणजे मला लावताना असं वाटलेलं की तिने एक तुमचं शिबिर पण केलेलं ना, तर असं वाटलं की अरे छोटी होती ती तेव्हा, अरे ही बोर होऊन जाईल असं मला वाटलं. पण ना तिला ते इतकं आवडत गेलं ना हळू. आणि आता मला परत लावायचंय. पण आता जरा ते स्कूलचं शेड्यूल म्हणजे पहिली वगैरे त्याच्यात तिचं ते हे आपण म्हणतो ना स्कूलचं टायमिंग घरातलं टायमिंग आणि प्लस मला पण ऍडजस्टमेंट करायला थोडस, कारण जे नवीन मुलीचं स्कूल चालू झालं मग तिचं मला पण यायला हवं की असं. त्यासाठी मला थोडस मी ब्रेक घेतलाय कारण मला असं लादायचं नाहीये हे तू शिकत असं करत इझिली देऊन टाकायचंय काही गोष्टी. एक शाळा शिकत हे पण घे असं की बाबा तू हे करच, आता हा क्लास झाला की हा क्लास कर, हा क्लास झाला की असं टप्पे नाही बसवायचे. त्याच्यामुळं ठीक आहे थोडस हे करून जाऊ. मग हे जेव्हा आपण संस्कार वर्ग तुम्ही म्हणजे चालू केले तर तुम्हाला असं काही अडचण आली का? म्हणजे खरं तर ज्ञान द्यायला काही अडचण येत नाही कधी, म्हणजे हे असं माझं हे पण तरी पण की एक जर कोण आपल्या बघत असतील चॅनलचे जेव्हा काय म्हणतो आपण जे व्ह्युअर्स आहेत चॅनलचे ते लेडीज व्ह्युअर्स ज्यांच्याकडे खरंच ज्ञान आहे आणि त्यांना हे चालू करायचंय म्हणून मी हा प्रश्न विचारते की असे व्ह्युअर्स आहेत की त्यांना काही आहेत लेडीज त्यांना हे चालू करायचं आहे संस्कार वर्ग, तर त्यांना असं काही खास तयारी करायला हवी का? हो, खास तयारीसाठी सगळ्यात आधी आपण स्वतः टीचर्स ट्रेनिंग इथे देतो संस्कार वर्गासाठी की कशा पद्धतीने मुलांच्या सायकोलॉजीनुसार आपण गेलं पाहिजे. हा टीचर्स ट्रेनिंग कोर्स हा ऑलमोस्ट 2 वर्ष झाले लॉन्च होऊन. त्यामुळे त्याच्यात वेगवेगळ्या टीचर्सना आपण ट्रेनही करतो किंवा शाळांमधले शिक्षक असतात ज्यांना आपण ट्रेन करतो जे ऑलरेडी टीचर आहेत पण त्यांना ह्या गोष्टी मुलांना रोजच्या अभ्यासामध्ये शिकवायच्या आहेत. मग त्यांना कशा पद्धतीचे कुठले श्लोक दिले पाहिजे हेही आपण त्याच्यामध्ये घेतो. अरे वा. म्हणजे संस्कार वर्गाचं टीचर ट्रेनिंग सुद्धा ह्यांच्याकडे होतं. मी ह्यांचा नंबर तुम्हाला देईनच शेवटी,
पण ही खूप चांगली गोष्ट आहे की म्हणजे खरंच मी नाही बघितलं संस्कार वर्गाचं टीचर ट्रेनिंग, आणि जे बघितले ते खूपच कॉस्टली असतात. खरंय. असं नाही, संस्कृतचं नाहीच, कारण संस्कृत आणि श्लोकांचा इतका मोठा खजिना आपल्याकडे आहे ना, की तू कुठलंही इतिहासातलं पुस्तक उघडून बघितलं, कुठलाही ग्रंथ उघडून बघितलं, खूप गोष्टी तुला सापडतात. बरोबर. त्यामुळे इथे ते सगळं कन्साइज करून मिळतं की हे एवढं तरी तुम्ही मुलांना शिकवा, त्यांचं लाईफ सेट होईल. सेट या अर्थाने ते मेंटली स्टेबल राहायला हे होती. बरोबर. त्यामुळे ते जे सगळे श्लोक इथे घेतले जातात किंवा टीचर्स ट्रेनिंग मध्ये जे हे केले जातात ते त्या पद्धतीचे श्लोक आपण घेतो की मुलांशी तुम्ही बोललं कसं पाहिजे, मुलांना एंगेज कसं केलं पाहिजे, आणि एंगेज करत असताना त्यांना किती वेळांसाठी तुम्ही श्लोकांकडे त्यांना घेतलं पाहिजे आणि किती वेळ त्यांना इतर ऍक्टिव्हिटीज मध्ये गुंतवलं पाहिजे, हा रेशो कसा बसवला पाहिजे हे त्याच्यामध्ये शिकवलं जातं. तर विविध ऍक्टिव्हिटीज इथे घेतले जातात. अच्छा, तर म्हणजे मला असं विचारायचं होतं की म्हणजे आपले संस्कार वर्ग हे आता श्लोक वगैरे आहे, तर म्हणजे बऱ्याचशा काही नाही महत्व देत श्लोक वगैरे ह्या गोष्टींसाठी, तर बऱ्याच ह्यांचं असतं की काय काय श्लोक वगैरे शिकायचे, त्याचा काय उपयोग होणार आहे का पुढे लाईफ मध्ये. पण खूप ते स्पिरिच्युअलिटी जे आपण आता बोलणार आहे, आध्यात्मक गोष्टी, त्याच्यावरून आपण ते बोलतोय पुढे जाऊन. पण ते मी आधीच विचारते की खूप पालकांना खरं हे असतं मनामध्ये, काय शिकवायचे श्लोक, काय याचा उपयोग आहे, ठीक आहे शाळा शिकतोय ना, ठीक आहे, पण छोटे छोटे जे उच्चार आहेत ना, आता मध्ये ते व्हॉट्सअपचं एक हे चाललेलं आहे, ज्ञान भांडार वेगळंच येते, पण ते कुठे राम राम राम, ह्यात पण किती ताकद आहे, हे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला समजतात. तर ह्या श्लोकांमध्ये अशी किती ताकद आहे की ते खरंच शिकवायलाच हवेत, आणि म्हणजे का शिकवायला हवेत पालकांना तुम्ही काय सांगाल की जे पालक असा विचार करतात की अरे काय करायचंय श्लोक शिकून, त्यांना माझा मुलगा शिकतोय ना, चांगला कॉन्व्हेंट मध्ये जातोय, चांगलं इंग्लिश बोलतोय छान छान, कशाला त्यांना शिकवायचं ना हे असं. ओके, तर त्याच्या पूर्वी एक छोटीशी गोष्ट तुला सांगते. ही राजा परीक्षितांची गोष्ट आहे. राजा परीक्षित हे पांडवांचे वंशज होते आणि त्यांच्या त्या सगळ्या प्रोसेस मध्ये त्यांनी कलियुगाला पाहिलं आणि कलियुग भयंकर त्यांना भीतीदायक वाटला की ज्याच्यामध्ये बैलाला मारलं जात आहे. बैल हे धर्माचं प्रतीक होतं, त्यांची मारहाण केली जातीये, वृत्ती खराब झालेले आहेत आणि राजा परीक्षितांना ते सहन झालं नाही. त्यांनी असं ठरवलं की मी कलियुगाला मारून टाकेन आणि ते त्याला सांगतात मी आत्ताच्या आत्ता तुला संपवतो, म्हणजे तू येणारच नाही. मग कलियुग म्हणाला की माझ्यात खूप अवगुण जरी असले ना, एक गुण माझ्यात आहे की या युगामध्ये देवाला जवळ करणं खूप सोपं आहे. अच्छा, आणि ते अतिशय सोपं आहे. कशाने? तर नामस्मरणाने. मग आता गंमत अशी आहे की हे जरी आपण मानत नसलो, अध्यात्म मानत नसलो, कर्मकांड मानत नसलो, तरी ही एक अशी एनर्जी आहे जी तुम्हाला ड्राईव्ह करते. बरोबर, अर्थात ड्राईव्ह करते, पण आसपास असतेच. मग त्याला तुम्ही काहीही नाव द्या. बरोबर, त्याला तुम्ही एनर्जी म्हणा किंवा देव म्हणा. बरोबर आहे, तो तुमचा चॉईस. मला वाटतं त्या एनर्जीलाच देव नाव एक पण ती बियॉन्ड आहे, त्याच्या डेफिनेटली बियॉन्ड आहे. पण मुलांमध्ये हे सगळं जर रुजवायचं आहे आणि आता सोपं आहे की तुला जर वाटलं की तुझ्या घरामध्ये खूप निगेटिव्हिटी आहे, तू काय करतेस? दिवाबत्ती करतेस किंवा काहीतरी गोष्टी करतेस वगैरे, होम हवन असं पण. एक्झॅक्टली. हे सगळं सुरू कुठून झालं? तर त्याच ह्याच्यात की ही जी नकारात्मक शक्ती आहे ती कायम दूर राहावी, यासाठी या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. मग आता आपण कलियुगामध्ये बघतोय, आत्ताचा जो काळ आहे की शेजारचा माणूस शेजारच्याला विचारत नाही. म्हणजे इथे या गार्डन मध्ये बसून एखादा माणूस सिगरेट पितोय आणि माझं मूल तिथे बसलेलं आहे, त्या माणसाला ही जबाबदारी वाटत नाही की हे मूल त्याच्या आईला घरी जाऊन काही प्रश्न विचार. बरोबर आहे. म्हणजे आपण आपली सामाजिक जबाबदारी पण विसरलोय की नाही. म्हणजे इतके आपण स्वतःशी बांधले गेलो आहोत, एवढे स्वार्थाशी बांधले गेलेलो आहोत की आपल्याला कशाचाच विचार पडत नाही. आणि हे प्रचंड घातक आहे. हो, खरंय.
समाजाच्या दृष्टीने आणि सगळ्याच हो. गोष्टींच्या दृष्टीने प्रचंड घातक आहे. आणि हे जेव्हा मुलांपर्यंत पोहोचतं आणि जेव्हा आपल्याकडे तरी कमीत कमी हे नॉलेज आहे किंवा ही माहिती तरी आहे बरोबर की नाही काय केलं देवाला नवस केला की देव करतो तरी खुश तरी होत. बरोबर असं काहीतरी मार्ग, पण आपल्या मुलांकडे काहीच राहणार नाहीये. मग असं जेव्हा राहणार नाही तेव्हा ती मुलं जाणार कुठे? बरोबर, व्यसनांच्याच अधीन होणार, कारण तिथेच त्यांचं डोकं शांत होणार आहे. आणि ते व्यसनाचं जे शेपूट आहे ते हनुमानाच्या शेपटीसारखं आहे. बरोबर, ती वाढतच जाणार. म्हणजे आता इथे बजरंगबलींचा मला अपमान करायचा नाहीये, नाही बरोबर पण जसं तिथे रोख नाहीये किंवा तिथे स्टॉपिंग पॉइंट नाहीये, तसाच या वाईट गोष्टींना सुद्धा स्टॉपिंग पॉइंट नाहीये. आणि त्या वाईट गोष्टींपासून तुम्हाला तुमच्या मुलांना प्रोटेक्ट करायचं असेल तर आतापासून अगदी काही नाही, तुम्ही श्लोकही नाही शिकवले तरीही चालतील, पण रोज अंघोळ झाल्यानंतर एक छोटीशी जपाची माळ घेऊन त्यांना त्यांच्या आवडत्या देवाचं नाव घ्यायला सांगा. गणपती बाप्पा म्हणायला सांगा, ओम गणेश गणगणपतये नमः म्हणायला सांगा, ओम नमः शिवाय म्हणायला सांगा. कारण ते सगळे शब्द जे आहेत ना त्या शब्दांची खूप ताकद आहे. बरोबर, ती ताकद आपल्या मुलांना मिळत राहिली पाहिजे, कारण निगेटिव्ह एनर्जी खूप ड्रेन करतात आणि त्यांना ती पोकळी भरून काढण्यासाठी पॉझिटिव्हच एनर्जी पाहिजे. नाहीतर आपली मुलं सर्व्हाइव्ह नाही होऊ शकत. म्हणजे साधारण श्लोक जे आपल्यामध्ये निगेटिव्हिटी किंवा आजकाल डिप्रेशन हा खूप मोठा शब्द आलाय त्यासाठी, की डिप्रेशन आपण खूप ऐकतो, ते दूर करण्यासाठी श्लोक महत्वाचे आहेत. म्हणजे बऱ्याच जणांना हे काही नास्तिक पण पॅरेंट्स असतील की जे स्वतःच देवाला मानत नाहीत, तर त्यांना आपण काय सांगाल? आता नास्तिक आस्तिक हा अतिशय पर्सनल आहे, बरोबर आहे, तो टॉपिकच आहे. पण त्यांना आता आहेच नास्तिक पॅरेंट आहे, काही काहींचं घर फक्त वडिलांच्या विचारांनी चालतं, त्यांचे वडीलच नास्तिक आहेत, ते बायकोला सांगतात की काय काय करायचं, काही गरज नाहीये मुलाला, काही ह्याची श्लोका वगैरेची गरज नाही. तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? मग त्याचे दुष्परिणाम त्यांना बघावे लागतात पुढे जाऊन भोगावं लागतात असं म्हणण्यापेक्षा बघावे तर डेफिनेटली लागतात. कारण श्लोक हे फक्त श्लोक नाहीये, त्याच्यामध्ये जे शब्द आहेत ना ते खूप जास्त ताकद देणारे आहेत. त्यामुळे ज्यांना असं वाटतं की हे काय नुसते शब्द आहेत, हा काय म्हणूया आपण अतिशय मंदबुद्धीचा प्रकार आहे असं मला वाटतं. की ज्यांना ह्या शब्दांचं महत्वही कळत नाही, तुम्ही आस्तिक असा नास्तिक असा, हा मुळात आणि देवाचा विषय नाहीये. बरोबर, स्तोत्र हा देवाचा विषयच नाहीये, त्याच्यामध्ये देवांची नावं येतात पण हा देवांचा विषय नाहीये की तुम्ही देवाला मानलं पाहिजे किंवा काहीतरी. श्लोक हे आपल्या प्रोटेक्शन साठी आहेत, आपला ऑरा प्रोटेक्ट करण्यासाठी आहेत. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या मुलाला आजूबाजूच्या किंवा त्याच्या नॅचरल इन्स्टिंक्टशी कनेक्ट ठेवायचं असेल तर डेफिनेटली तुम्हाला श्लोकांची मदत होते. बरोबर, म्हणजे तुम्ही देवाला मानू नका, श्लोक नक्की पाठ करा. नाही बरोबर आहे ते, कारण खरंच एक छोट्या छोट्या शब्दामध्ये पण खूप ताकद आहे ह्याच्या, ते आहेच. अजून एक म्हणजे संस्कार वर्ग जे आता तुम्ही चालू करता, माझा मुलगा आहे ज्याला मला लावायचंय, खूप चंचल आहे, प्रचंड चंचल आहे, एका जागी बसणं शक्यच नाही आणि आपण खूप लांब राहतो, दोन टोकाची दोन घरं. तुम्ही ऑनलाईन माझं घेणार आहे, म्हणजे मी बघते की मला ऑनलाईन एखादा क्लास पाहिजे, तर त्या पॅरेंट्ससाठी मी हे विचारते की आता जर ऑनलाईन संस्कार वर्ग करायचेत आणि आजकाल चंचल मुलांचं प्रमाण खूप वाढलंय, तर तुम्ही ह्या मुलांना क्लासला बसायला किंवा त्याला बांधून ठेवायला काय प्रोत्साहन देता? की प्रोत्साहन द्यायची गरजच पडत नाही, कारण तो जो शिकवण्याचा जो रेशो आहे तोच आपल्या क्लासमध्ये जास्त वर्कआउट होतो की किती टक्के किंवा किती वेळ मुलांना श्लोक शिकवायचा आहे आणि किती वेळ त्यांचा खेळ घ्यायचा आहे. ओके, म्हणजे एका क्लासमध्ये हे दोन्ही हा रेशो सांभाळला जातो. म्हणजे हा रेशो अर्थात कधी कधी मुलांच्या एनर्जीज वर पण डिपेंड असतो. कधी कधी जर वर्गातल्या 2-4 मुलं खूप डाऊन असतील तर अर्थात हा रेशो उलटा होतो. म्हणजे आपण जर 60% शिकवणं घेतलं आणि 40% खेळ घेतला तर त्या दिवसाचा तो रेशो उलटा असतो, 40% शिकवणं असतं आणि 60% खेळ असतो. आणि त्या 60%मध्ये 40%मध्ये सुद्धा मुलांमध्ये जास्तीत जास्त वर्गातच पाठांतर करून घेण्याचा आपला अट्टहास असतो. असा हे चांगली गोष्ट आहे की
कारण तो रेशो खूप महत्वाचा आहे. कारण दोन्ही पण तुम्ही अनेक शिक्षकांना हेच माहिती नाही की मुलांना किती वेळ शिकवायचं आहे. त्यांना असं वाटतं की मला 45 मिनिटं शाळेने दिलेले आहेत, तर 45 मिनिटं पूर्ण मला फक्त शिकवायचं आहे. बरोबर. त्यांना तो रेशो जमला पाहिजे की इतका वेळ मी मुलांना शिकवणार आहे. कारण जितकी शिक्षकांची कॅपॅसिटी असते तितकीच मुलांची ही शिकून घेण्याची कॅपॅसिटी असते. भले मी माझा शिकवण्याचा स्पॅन हा 45 पेक्षा 50 मिनिटांचा केला, बरोबर, पण मुलांचा तेवढा नाहीये ना. त्यांचा तेवढा नसेल, 30 मिनिटांचा असेल, तर मला माझा टॉपिक हा पहिल्या त्या कॉन्सन्ट्रेशन स्पॅन मध्ये शिकवावा लागतो. तरच मुलं ते शिकणार आहेत. पुढच्या पूर्ण वेळामध्ये ते फक्त आणि फक्त ऐकणार आहेत. बरोबर. त्यामुळे तो रेशो खूप जास्त महत्वाचा आहे. आता आपण जाता जाता एक आपल्या संस्कार वर्गाचा एपिसोड संपवता मी एक प्रश्न विचारते, कारण हे मला माहितीये की आपण आता खूप बोललो श्लोक बद्दल किंवा हे का गरजेचं आहे, हे सगळं झालं आपलं. एक असं नको व्हायला की रे माझ्या मागल्या असं परत मी विचारते, पण तरी मी विचारते की एक आपल्या पालकांना तुम्ही सांगा की दिवे लागणी संस्कार वर्ग तुम्ही काय जॉईन करायला हवं? दिवे लागणी संस्कार वर्ग यासाठी जॉईन करायला हवं की एकतर ही काळाची गरज आहे, आणि दुसरं म्हणजे तुम्हाला जर तुमच्या मुलाचा सर्वांगीण विकास करून घ्यायचा असेल किंवा तुम्ही जर भविष्यामध्ये तुमच्या मुलाला शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक आणि आध्यात्मिक या 5ही स्तरांवर एक ग्रूम झालेलं बघायचं असेल तर डेफिनेटली त्या सगळ्या गोष्टी दिवे लागणी संस्कार मध्ये केल्या जातात. कारण दिवे लागणी संस्कार वर्ग हा फक्त अध्यात्माच्या जोरावर नाही तर विज्ञानाच्याही जोरावर चालतो, आणि त्याचबरोबर सायकोलॉजीच्याही बेसवर चालतो. इथे मुलांना प्रायोरिटी दिली जाते रॅदर दॅन कुठल्या तरी गोष्टी शिकवण्यापेक्षा. बरोबर. इथे मूल महत्वाचं आहे, त्याचा विकास महत्वाचा आहे, आणि तो कुठल्या टप्प्यावर कधी कसा होतो त्याविषयी पूर्ण विचार केला जातो. त्यामुळे मला अजून असिस्टंट कोणीच नाहीये, कारण ती पोहोच जाईपर्यंत मुलांचा तितका विचार कोणी फारसा करत नसल्यामुळे, किंवा करत जरी असला तरी एकांगीनच विचार करत असल्यामुळे ते फार ते ट्युनिंग होणं फार अवघड जातं. म्हणून आता तरी होल अँड सोल मी एकटेच हे दिवे लागणी संस्कार वर्ग सांभाळते, पण डेफिनेटली हे पुढे खूप वाढत जाणारं काम आहे आणि वाढावा अशी मी हे शुभेच्छा पण देते तुम्हाला की ह्याचा वटवृक्ष तयार व्हावा आणि ते भरावं, कारण ही काळाची गरज आहे आणि ते सगळ्यांपर्यंत पोहोचावं असं मलाही खूप वाटतं की प्रत्येक उद्या असं की मला माझ्या गावातून पण ऐकायला मिळू देत की हा आता माझा मुलगा दिवे लागणी संस्कार वर्गाला चालला आहे असं. छान. आपण आध्यात्मिक ह्या गोष्टीवर पण तुम्ही खूप अभ्यास केलेला आहे, तर आता आपण आपला हा भाग इथेच थांबूयात आणि त्यांचा जो आध्यात्मिक जो विषय आहे तो आपल्या पुढच्या भागामध्ये घेऊया.